आज आपण आपल्या किचनमध्ये भोपळ्याची भाजी करणार आहोत. एक वेगळ्या प्रकारानं तुम्हाला मी भाजी करून दाखवणार आहे. मेथीचा पाला घालून अशी भाजी करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी हा छान भोपळा आणला आहे. भोपळा एकदम सुंदर आहे. भोपळा आधी असा सगळा साफ करून घ्यायचा. हे बघा, अशा बिया काढून घ्यायच्या. ह्या बिया छान लागतात, खायला चांगल्या लागतात. सोलून ठेवल्या तर आपण कुठच्याही पदार्थातही सजावटीसाठी वगैरे वापरू शकतो. असं भोपळ्याच्या बिया असतात. त्याचा आपण काहीही उपयोग करू शकतो. वाळवायच्या आणि नंतर त्या सोलून ठेवायच्या. आपण कुठच्याही पदार्थावर लावू शकतो त्या. बदाम बिदाम जसे लावतो तशाच्या बियांचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. आता हा मी साफ करून घेतला आहे. तर मी तो चिरणार आहे. सोलून चिरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पुढे काय करायचं ते. हा बघा, असा हा भोपळा तर मी सोलून चिरून घेणार आहे. एकदम कोवळा भोपळा आहे. त्यातला गर काढून घ्यायचा असा आणि चिरून घ्यायचा. भोपळा अगदी बारीक चिरायचा नसतो, तो पटकन शिजतो. हा तर कोवळा आहे त्याच्यामुळे पटकन शिजेल. की चिरून घेतलेला आहे. आणि आज भोपळ्यामध्ये आपण नेहमी मेथी दाणा टाकतो, तर मेथी दाणा न टाकता आज मी भोपळ्यामध्ये मेथीचा पाला घालणार आहे. त्याचा एक स्वाद छान येतो आणि म्हणून मी मेथीचा पाला घालून भाजी करणार आहे. आता आधी प्रथम आपण काय करूया तर तेल फोडणीला टाकूया. दोन चमचे तेल टाकले. त्या मिरच्यांचीच लागते. आता आपलं तेल चांगलं तापलं आहे. त्यावर आपण मोहरी घातली आहे, जिरं घातलं आहे, सुकी मिरची घालणार. भोपळ्याची भाजी म्हटली की त्याला सुक्या मिरच्यांची फोडणी, ओल्या मिरच्यांची फोडणी ही देतात, पण ती चव वेगळी येते आणि सुक्या मिरच्यांची चव ही खूप छान येते, खमंग अशी. तर नेहमी आपण त्याच्यावर मेथी घालतो. आज मेथी न घालता मेथीचा पाला घालणार आहोत. पाला आपण छान परतून घेणार आहे. वर हळद घालणार आहोत, हिंग आणि सुकी मिरची हीच या भाजीची खरी म्हणजे वास आणि चव त्याला छान येते, हिंग आणि सुकी मिरची. आता आपण याच्यावर भोपळ्याच्या फोडी टाकणार आहोत. ही भाजी झटकन होते आणि छान लागते. फार वेळ लागत नाही ही भाजी शिजायला. तर आपण याच्यावर पाणी ठेवून झाकण ठेवणार आहोत. त्या पाण्याच्या वाफेवर ही भाजी शिजते. पाणी घालायची जरूर लागत नाही. किती सुंदर दिसते बघा. यामध्ये मीठ तिखट घालून टाकलं तरीही चालतं, कारण भोपळा शिजतो तसा. भोपळा शिजायला काही वेळ लागत नाही. तेव्हा मी आता मीठ तिखट घालून सगळं घालूनच ठेवणार आहे झाकण टाकून. चवीप्रमाणे मीठ, गूळ. भोपळा जरी गोड असला तरी भाजीला गूळ लागतो.
सुकी मिरची ही वासा पुरेशीच आहे, त्याच्यामुळे त्याचा तिखटपणा येणार नाही आहे. ही लाल तिखट, किंचित वाटला तर गोडा मसाला. ही आपली भाजी किती सुंदर दिसते बघा, कलरफुल. अगदी थोडा गोडा मसाला हवाचे, अशी काही जरूर नाही, नसला तरीही चालतो, पण थोडा टाकला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तर यावर मी पाणी ठेवून झाकण ठेवणार आहे. तर पाण्याच्या वाफेवर ही भाजी छानपैकी आपली शिजेल. ही भाजी शिजायला फार वेळ लागत नाही. मुळात भोपळा शिजायला झटपण शिजणारा असतो. पाणी सुटलं ते भोपळ्याला, आपण झाकण ठेवून वाफवून घेऊया. तर आपण ह्या भाजीवर झाकण ठेवून वाफवून घेऊया. भाजी आता ही खाण्यासाठी तयार आहे. तर आपण सर्विंग बाउलमध्ये ही भाजी काढूया. अशी ही आपली लाल भोपळ्याची खमंग भाजी खाण्यासाठी तयार आहे. तर ही भाजी मी कशी केली त्याचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. कसा चिरला, कसा फोडणीला टाकला, हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.